नमस्कार. काळ्या घेवड्याची सुकी भाजी झटपट बनवा. आज आपण काळ्या घेवड्याची भाजी बघणार आहोत. काळा घेवडा घेतलेला आहे सोलून, बघू शकता कलर पण छान आहे आणि तो त्या भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये. त्यामुळे त्याचा उग्रपणा हा भाजल्यामुळे निघून जातो. छान असा भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं पण छान असा भाजून घ्यायचा. त्यानंतर कुकरमध्ये आपण 1 चमचा तेल टाकायचं आहे. जिरे, मोहरी चांगली तडतडली पाहिजे. नंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आपण. कांदा छान गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे. हळद घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे. नंतर आपण भाजून घेतलेले काळे पोलीस म्हणतात सातारकडे याला, ते आपण घालायचे आहेत. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट लागते. लसूण पण घातलेला आहे आणि छान तेलावर परतून घ्यायचं आहे. हिंग घालायचं आहे आणि गरम मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसालाही घालू शकता. कोथिंबीर, मीठ, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. थोडंसं पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी. झाकण लावायचं आहे. 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा शिजले आपले काळे पोलीस, छान असे मऊसूत शिजलेले आहेत. शिजले किंवा 3 शिट्ट्याही तुम्ही करू शकता. अगदीच कधी कमी शिजतात ना. दाण्याचा कूट घालायचा आहे 1-2 चमचे साधारण. पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. खूप छान आणि चवदार लागते अशी भाजी. भाजल्यामुळे त्याचा उग्रपणा हा निघून जातो व चव छान लागते. तयार झाली आपली. कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी पुन्हा करून घ्यायची आहे. तयार झाले आपला काळे पोलीस म्हणजे काळ्या घेवड्याची सुकी भाजी झणझणीत. वरून कोथिंबीर. तुम्ही फुलका किंवा पोळी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.